वाशिम जिल्ह्यातील जी सर्वात मोठी नदी आहे पैनगंगा, या नदीवर गत 35 ते 40 वर्ष अगोदर एकूण 7 कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती. बाळखेड, भापूर, धोडप तसेच मसलापेन आणि इतर 3 असे एकूण 7 कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्यात आले होते. कारण या पैनगंगा नदीवर जे काही बंधारे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते, या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवून जवळपास शेकडो हेक्टर म्हणजे याच हा जो मसलापेनचा जो बंधारा आहे, या बंधाऱ्यावरच एकूण 1400 हेक्टरहून अधिक जी शेतजमीन आहे ती ओलिताखाली येते. मात्र हा बंधारा आणि याच इतरही बंधारे पूर्णतः जीर्ण झाल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये पाणीच साठवल्या जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या बंधाऱ्याच्या भरोश्यावरच शेतकऱ्यांचं रब्बीचं पीक काढलं जाते, ज्यामध्ये गहू, हरभरा, कांदा तसे इतरही देखील पिकं आहेत. मात्र या बंधाऱ्यांमध्ये पाणीच जास्त दिवस साठवत नसल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही रब्बीचं पीक आहे ते घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. हे बंधारे जीर्ण झाले असून हा जो बंधारा पाहतो आपण मसलापेनचा, हा कोसळण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्यावर जो वरील स्लॅब होता ते प्लास्टर देखील काही दिवसा अगोदर कोसळलं आणि इतरही बंधारा येत्या काही महिन्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जलसंधारण आणि जलसंपदा विभागानं जे शेतकऱ्यांची मागणी आहे, या नदीवर बॅरेजेस उभारावे, ज्यामुळे जे काही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते ते पाणी साठवून शेतकऱ्यांना किमान उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत पिकं घेता येतील आणि शेतकऱ्यांचा जो काही आर्थिक फायदा किंवा आर्थिक जे शेतकऱ्यांचं गणित आहे ते किंवा घडी नीट बसवता येईल. मात्र यासाठी शासकीय स्तरावर मोठे प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच या भागातील लोकप्रतिनिधींनी त्याचा रेटा लावणे गरजेचे आहे. तेव्हाच या पैनगंगा नदीवर बॅरेजेस उभारले जातील. या कोल्हापुरी बंधाऱ्यावर ज्यांची शेती आहे असे काही शेतकरी माझ्या समेत आहेत, जे या कोल्हापुरी बंधाऱ्यातल्या पाण्यावरच त्यांचं जे काही रब्बीचं पीक आहे ते घेत असतात. मात्र यावर्षी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण केवळ काही दिवसच या बंधाऱ्यामध्ये पाणी राहणार आहे आणि पूर्ण आहे. त्यामुळे त्यांची पुढील जी पिकं आहेत ती धोक्यात आली आहे. दादा काय सांगा? सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आमचा सर्व उदरनिर्वाह ह्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरच आहे आणि या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये जीर्ण झाल्यामुळं पाणी साठवण राहा लागली नाही. आता याच्यामध्ये आम्ही जर पाणी साठवण करतोय म्हणलं तर याच्यामध्ये राहत नाही. आता 9 गेटची कॅपॅसिटी आहे याची. आम्ही 3 गेट चौथं गेट जरी टाकलं खालचं गेट तुटून पूर्ण पाणी वाया जाते. त्याच्यामुळं आम्ही याच्यामध्ये 3च गेट यावेळेस भरले. पुढच्या वेळेस तर याचे एकही गेट भरल असं वाटत नाही. आणि आमचं जे याचं पीक आहे खरीपाचं पीक आहे, तर खरीपाचं पीक पेनटाकळीचं पाणी सोडा लागले, त्याच्यामुळे आमची नदीकाठची शेती खरडून चालली. ते आम्हाला खरीपाचं पीक आमच्या हाती या लागलं नाही. मग आमची आशा असते पूर्ण रब्बी पिकावर, तर आम्ही रब्बी पीक पेरतो पण बंधाऱ्याचं पाणी पुरत नाही. त्या टायमाला आम्हाला पेनटाकळी प्रकल्पाचं पाणी पाहिजे, तर त्या टायमाला आम्हाला पेनटाकळी प्रकल्पाचं पाणी मिळत नाही. त्याच्यामुळं आमच्यावर आता आलेले दुहेरी संकट आहे. खरीप आमचं पाण्यामुळे जाते आणि रब्बी आमची पाणी नसल्यामुळे जाते, पाण्याअभावी जाते. त्याच्यामुळं आता आमच्यावर जे दुहेरी संकट आलं तर याच्याकडे थोडंसं शासनानं लक्ष देऊन या ठिकाणी जर बॅरेजेस उभारला तर आम्ही चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतो. कारण पहिले याच्या अगोदर आम्हाला मे महिन्यापर्यंत पाणी पुरत होतं. आम्ही ऊसाचे पीक घेत होतो. आज आमचं आता हरभरा पिकाला एक पाणी देणं झालं, पण आता गव्हाला आम्ही पाणी द्यायचं कुठून हा प्रश्न आमच्या पुढे आहे. आमच्या भागामध्ये हळदीचं उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे होते. चियाचं उत्पादन सुद्धा आता घ्यायला लागलेत लोक, परंतु पाणी नसल्यामुळं आमचे ते सगळे पिकं धोक्यात आलेले आहेत. तर शासनाला आमची एक अशी विनंती आहे की हा जो बंधारा जीर्ण झालेला आहे, हा नुसता बंधारा जीर्ण नाही झाला तर या बंधाऱ्यासोबत शेतकऱ्याच्या आशा सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत. तर हा पहिले बंधारा का नाही याच्या जागी आम्हाला बॅरेज उभारून देण्यात यावे. तसेच पेनटाकळी प्रकल्पात आमचं बंधाऱ्यासाठी पाणी रिझर्व करून आमच्यासाठी ते पाणी प्रत्येक वेळेस 1 TMC म्हणा 2 TMC म्हणा आम्हाला पाणी सोडण्यात यावे. जर ह्या गोष्टी जर झाल्या तर आम्ही शेतकरी आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो. खरंच प्रचंड उद्विग्नता आहे या शेतकऱ्यांमध्ये. कारण या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणीच राहत नाही आणि नेमकं पीक कसं काढावं असा प्रश्न या शेतकऱ्यांना सतावतोय. आणखी शेतकरी आहेत, दादा मला सांगा, हा बंधारा जीर्ण झाला, पाणी साठवत नाही. अगोदर पाणी मेच्या अखेरीसपर्यंत या बंधाऱ्यामध्ये साठवणूक व्हायची त्याची आणि इव्हन म्हणजे ऊस देखील काढायचे शेतकरी काही वर्ष अगोदर. 8-10 वर्षामध्ये मात्र हे बंधारे जीर्ण झाल्यामुळे पाणीच राहत नाही. आता कसं पीक देणार काय? सध्या आता जास्तीत जास्त 1-2 हप्ता या बंधाऱ्यामध्ये पाणी राहते आणि बंधाऱ्याचा स्लॅब कोसळलेला आहे, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. आणि बंधाऱ्यात पाणी बी नाही सध्या. तर आणखीन इथून पुढं संत्रा, ऊस लागवडी तर केलेली आहे. शेलगाव, किनखेडा, लिंगा, देगाव, पेनबोरी
इथपर्यंत या धरणात म्हणजे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्याचा उपयोग होतो. हम्म. पण आज रोजी या बंधाऱ्यात जास्तीत जास्त एक हप्ताभर पाणी पुरते. इथून पुढे शेतकऱ्यासाठी निराशाच आहे. संबंधितांनी या बंधाऱ्याकडे लक्ष देऊन याच्यावर काहीतरी चांगला उपाययोजना किंवा तोडगा काढण्यात यावा. बॅरेजेस पाहिजे. बॅरेजची मागणी होते गत कित्येक वर्षापासून. कारण ही पैनगंगा नदी प्रचंड मोठी आहे आणि मोठमोठे पूर जातात. यावर्षी तर 6-7 पूर गेले आणि पाण्याची देखील मुबलक उपलब्धता आहे. बॅरेजेसची मागणी होते, मात्र अद्यापपर्यंत कुठेही अशा हालचाली होताना दिसत नाही. काय मागणी आहे? मागणी म्हणजे आता सध्याचं जे सरकार आहे त्यांनी याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या जे निराशा आहेत त्या पूर्ण करून द्या, दूर कराव्या. आणि बॅरेज उभं हो, आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच खुशी बघावी. हो. खरंच हे जे काही जीर्ण झालेले बंधारे आहे, याची जर या ठिकाणी जर बॅरेजेसची निर्मिती झाली तर मोठ्या प्रमाणात या भागातील सिंचन वाढून येथील शेतकरी सुजलाम सुफलाम बनल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, मसलापेन, वाशिम.